आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला पालकमंत्री पदावरून सध्या रस्सीखेच सुरू आहे। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातमी। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी अदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यामध्ये रस्सीखेच। पालकमंत्री पदावर आमचा दावा कायम असणार, मंत्री भरत गोगावलेंचं वक्तव्य। पसंतीचा जिल्हा पालकमंत्री पदासाठी मिळावा असं प्रत्येकालाच वाटतं। सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरील प्रश्नावर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। पालकमंत्री पदावर कुणीही दावा करू शकतं, मात्र अंतिम निर्णय महायुतीचे 3ही नेते घेणार। येत्या 2 दिवसांमध्ये पालकमंत्री पदाची यादी देखील जाहीर होऊ शकते। पालकमंत्री पदावरून होणाऱ्या दाव्यांवर शंभूराज देसाईंचं वक्तव्य। पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता। रायगड, बीड आणि संभाजीनगरमध्ये पालकमंत्री पदावरून धुसफूस सुरू, नेत्यांकडून मंत्रिपदावर दावे। छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री मीच असणार, माझ्या नावाची केवळ औपचारिक घोषणा बाकी। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा दावा, तर भाजपकडून अतुल सावे देखील मैदानात। बीडच्या पालकमंत्री पदावरून मुंडे बंधू भगिनींमध्ये चढाओढ होण्याची शक्यता। महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांनाही स्थान। ठाण्याच्या पालकमंत्री पदावरून रस्सीखेच। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री पद स्वतःकडे घेणार की सरनाईकांना देणार, याकडे लक्ष। ठाण्यामध्ये भाजपच्या गणेश नाईक यांचं देखील नाव चर्चेत। अन्न आणि नागरी पुरवठा त्याचबरोबर ग्राहक संरक्षणाची जबाबदारी दिल्यानं आभार, दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडेल, मंत्री धनंजय मुंडेंचं खातेवाटपानंतर ट्विट। मंत्रिपद मिळाल्यानंतर नितेश राणे पहिल्यांदाच सिंधुदुर्गात दाखल होणार। जिल्ह्याच्या सीमेवर नितेश राणे यांचं जंगी स्वागत केलं जाणार।